आपण पाहतोय की परिवहन विभागाकडून आता ही कारवाई सुरू झालेली आहे। खरं तर मराठी न बोलणाऱ्या टॅक्सी आणि या ठिकाणी ऑटो चालकांना या ठिकाणी थेट आता नोटीस बजावली जात आहे। मॅम, तुम्ही काय या ठिकाणी नेमकी तपासणी करत आहेत? टॅक्सी चालक आहेत, काय त्यांना विचारणा करत आहेत आणि कशी कारवाई सध्या सुरू आहे? पहिला मी त्यांचं लायसन्स विचारलं, त्यांच्याजवळ बॅच आहे का नाही याची खात्री घेतली। त्यानंतर मी त्यांना मराठीत काही प्रश्न विचारले, म्हणजे पुढे टॅक्सी स्टँड कुठे आहे, तुम्ही मीटर चालू केलं का, अशा प्रकारे। पण त्यांना उत्तर देता नाही आलं, त्यामुळे मी त्यांना नोटीस दिलेली आहे। नोटीस काय नेमकी काय काय त्याच्यामध्ये नियम लावण्यात आलेली आहेत, काय त्याचा उल्लेख करू शकता का तुम्ही? ते 12 तारखेला नोटिफिकेशन आलेलं आहे, त्यानुसार ती नोटीस बनवलेली आहे आम्ही। त्याच्यामध्ये आम्ही त्यांना असं सांगितलं की 1 महिन्याच्या आत त्यांनी मराठी शिकली पाहिजे आणि ऑफिसला आलं पाहिजे, म्हणजे आमच्या ऑफिसचे अधिकारी असतील ते चेक करतील यांना मराठी येतं की नाही। जर त्यांना येत नसेल तर त्यांचं बॅच 3 महिन्यांकरता आम्ही सस्पेंड करू। त्या 3 महिन्यात त्यांनी मराठी परत शिकायचं आहे, तर नाही शिकले 3 महिन्यानंतर तरी पण त्यांचं बॅच पूर्णपणे रिवोकच होईल, रद्दच होईल, मग ते गाडी चालवू शकणार नाहीत। आपण या ठिकाणी पाहतोय की ही नोटीस आहे, या टॅक्सी चालकाला ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। दादा, आपको मराठी आता है क्या और आपने कुछ ट्रेनिंग लिया है क्या, जो ट्रेनिंग प्रशासन की तरफ से दिया गया था? एडमिशन के लिए दिया हूँ मैडम, अभी आएगा नंबर आएगा तो हम लोग को जाएंगे। तर यांना मराठी येत नाही आहे, मराठी समजतही नाही आहे। मराठी तुम्हाला कळतं? मराठी नहीं आता है मैडम। पण तुम्ही आता प्रशिक्षण घेणार आहात का? तुम्हाला नोटीस बजावण्यात आलेली आहे? अभी सीख रहे हैं सर मैडम। निश्चितच 1 महिन्याची ही नोटीस आहे, 1 महिन्याच्या आत तुम्ही प्रशिक्षण घेणार आहात? ठीक है जी, सीख लेंगे। आपण पाहतोय की काही चालक जे आहेत त्यांना या ठिकाणी मराठी समजतही नाही आहे। खरं तर आपण पाहतोय की महिनाभराचं प्रशिक्षण जरी असलं, त्याच्यानंतर तुम्हाला आलं नाही तर 3 महिन्यात तुमचं हे लायसन्स जे आहे ते निलंबित केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा जर तुम्हाला मराठी बोलता आली नाही तर लायसन्स रद्द केलं जाणार आहे। त्यामुळे तुम्ही कसा प्रयत्न करणार आहात? सीख रहा हूँ मैडम, सीख लेंगे 1 महीने तक ले प्रयास कर रहे हैं ना। तुमच्यासारखे अनेक चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, ऑटो चालक आहेत, त्यांना देखील येत नाही, काय सांगाल? सीख रहे हैं मैडम, अभी क्या बोलें। महाराष्ट्रामध्ये मराठी आली पाहिजे वाटतं तुम्हाला? ठीक है जी, हाँ मराठी आना चाहिए, क्या बोलें। चालकांनाही वाटतंय की या ठिकाणी आपल्याला मराठी आली पाहिजे आणि आम्ही प्रयत्न करू। निश्चितच खात्री देखील केली जात आहे। इथे जर आपण पाहिलं तर RTOचे अनेक अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थेट इथे ही कारवाई जी आहे ती केली जात आहे। इथे आपण आणखीन काही टॅक्सी चालक आहेत, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। काही RTOचे अधिकारी देखील आहेत, थेट या ठिकाणी आता नोटीस बजावत आहेत। महिन्याभरासाठी ही नोटीस असणार आहे, मात्र तरीही सुद्धा जर मराठी बोलता आलं नाही तर मात्र निश्चित 3 महिन्यांसाठी त्यांचा परवाना जो आहे तो रद्द केला जाणार आहे आणि त्यानंतरही जर त्यांना मराठी बोलता आलं नाही तर मात्र इथे आपण पाहू शकतो की थेट आपण पाहतोय की हा परवाना रद्द केला जाणार आहे। 3 महिन्यांसाठी हा परवाना निलंबित केला जाईल आणि त्यानंतर देखील जर बोलता आलं नाही तर मात्र हा परवाना निलंबित केला जाईल। एकीकडे आपण पाहतोय की सर, कशा पद्धतीत कारवाई सध्या सुरू आहे? या चालकाला बोलता येतंय का? तुम्ही नोटीस बजावली आहे का? हो, ह्या वाहन चालकाला नोटीस बजावलेली आहे। तो वाहन चालक मराठीचं, त्याला व्यावहारिक ज्ञान, तो अजून मराठी शिकत आहे। अगदी तुमच्याकडे काही प्रश्नांची लिस्ट आहे, काय काय प्रश्न नेमके तुम्ही विचारत आहात इथे चालकांना? नाही, यामध्ये आपण मराठी भाषेचं त्यांचं जुजबी ज्ञान आहे का नाही ते तपासत आहोत, व्यावहारिक ज्ञान आहे की नाही हे तपासत आहोत। यामध्ये मुळामध्ये एक वाहन चालक आणि प्रवासी त्यामधील संवादाचं एक स्वरूपात आम्ही 16 प्रश्नाचा एक संच आहे, तर त्याचा आम्ही त्या संदर्भात त्याला प्रश्न विचारत आहोत। किती नोटीस आतापर्यंत बजावल्यात तुम्ही इथे आल्यापासून? एक 10 ते 20च्या दरम्यान आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत। इथे आपण पाहतोय की चालक देखील आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। तुम्हाला आता नोटीस बजावण्यात आलेली आहे, मराठी तुम्हाला येते का नाही, समजते तुम्हाला मराठी? हाँ, मराठी समझतो है। बोलता येतं तुम्हाला मराठी? नहीं, अभी सीख ही रहा है। निश्चितच जी कारवाई आता तुमच्यावरती झालेली आहे, नोटीस बजावली आहे, 1 महिन्यासाठी ही नोटीस आहे, त्यानंतर 3 महिन्यासाठी तुमचा परवाना निलंबित केला जाईल आणि त्यानंतरही तुम्हाला मराठी नाही आली तर थेट कायमस्वरूपी हा परवाना रद्द केला जाईल। त्यामुळे तुम्ही कसे प्रयत्न करणार आहे शिकण्यासाठी? सीखने साथ RTO में 1 महीने का सर ने बोला टाइम दिया जाता है, आप आके सीखे। तो आप सीखने वाले हो? हाँ, सीखने ही। क्या लगता है महाराष्ट्र में रह के मराठी आनी चाहिए, क्या लगता है? हाँ, आनी चाहिए। अभी टैक्सी में बैठने के बाद जो पैसेंजर्स जाते हैं वो जब भी मराठी बात करते हैं आपसे, कुछ समझ में आता है आपको? हाँ, वो अक्सर करते ही नहीं, जो करते हैं वो समझ में आता है। मुळात एक असाही प्रश्न आहे, कारण इथे जर नोटीस आपण पाहिली
तर नोटिसीवरती अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. खरं तर त्यांचा टॅक्सीचा नंबर आहे, स्वतःचं नाव आहे किंवा मग परवाना क्रमांक आहे आणि किती ते किती तारखेपर्यंत ही नोटीस चालणार याची देखील तारीख या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.